माझी आजची रेसिपी आहे स्पॉन्जी इडली. अगदी मऊ आणि लुसलुशीत अशी इडली आहे. त्यासाठी मी आदल्या रात्री तांदूळ भिजत घातले होते. तांदूळ भिजत घालण्यासाठी 3 वाटी तांदूळ घेतले होते. 3 वाटी तांदूळ घेतल्यानंतर ते आणि अर्धी वाटी उडदाची डाळ अशी घेतलेली होती. ते डाळ अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये मी पाणी टाकून साईडला झाकण लावून साईडला ठेवलं रात्रभर 7 ते 8 तासासाठी. तसेच नंतर मिक्सरला तांदूळ लावून घेतले आणि एकदम बारीकसार करून घेतले. बारीक करून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये उडदाची डाळ देखील टाकली. उडदाची डाळ टाकल्यामुळे सकाळी पीठ अगदी चांगलं मऊसर चांगलं फुगलेलं होतं पीठ. तांदूळ पण तसेच झालेलं होतं आणि इडलीचं उडदाच्या डाळीचं बॅटर पण तसंच झालेलं होतं. नंतर हे दोन्ही मिश्रण एकत्र करून त्यामध्ये तेल आणि मीठ सर्व टाकून चमच्याने ढवळून याची करून घेतली आणि नंतर भांड्याला तेल लावून सर्व भांड्यांना तेल लावून तिथे इडलीचं बॅटर तयार केलेलं होतं ते चमच्याने टाकून घेतलं. इडलीच्या भांड्यामध्ये ते मिश्रण टाकून घेतलं आणि वरून झाकण लावल्याच्या नंतर 5 ते 7 मिनटामध्ये आपली इडली तयार होते. इडली अगदी पांढरी शुभ्र होते. इडली बनवताना यावेळेस फक्त तांदूळ आणि उडदाची डाळ एवढेच टाकलेले होते ना, पोहे टाकले नव्हते. पोहे नाही टाकले तरी पण इडली छान पांढरी शुभ्र अशी झालेली आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे. तर तुम्हाला माझी इडली आवडली का ते नक्की सांगा. आणि चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य खोबरं, मिरची, लसूण, अद्रक, कढीपत्ता, जिरं, मीठ हे सगळं मी टाकलेलं होतं. आम्हाला या प्रकारची चटणी आवडते म्हणून मी अशा प्रकारची चटणी बनवतो. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.